रेल्वे पकडायची असेल तर किमान 1 तास आधी घरातून निघायचं हा पॅटर्न पुणेकरांसाठी काही नवीन नाहीये. कारण प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणं आणि मग तिथून पुढचा प्रवास हा रोजचा मोठा टास्क बनलाय. विशेष म्हणजे दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे ही परिस्थिती आणखी गंभीर आणि भयानक बनत चालली आहे. पण याला फक्त वाढती लोकसंख्या जबाबदार नाही किंवा हे कारण नाही, तर इथली अपुरी व्यवस्था हा सुद्धा सगळ्यात मोठा मुद्दा कारणीभूत ठरतोय. कारण वाढत्या लोकसंख्येच्या मानाने ही जागा मुळात कमी पडत असल्याने ही गर्दी अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना धक्काबुक्की करत प्रवास करावा लागतोय आणि म्हणूनच आता रेल्वे प्रशासनानं एक भव्य, कायमस्वरूपी आणि अत्याधुनिक उपाय शोधलाय. तो असा आहे की पुणे रेल्वे स्थानकावर आता विमानतळाच्या धर्तीवर तब्बल 7,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचं महाकाय पॅसेंजर होल्डिंग एरिया उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे स्टेशनचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. त्यामुळे नेमकं हे भव्य होल्डिंग एरिया कसं असणार, पुणे स्टेशन मध्ये कोणकोणते मोठे बदल यामुळे केले जाणार आणि या प्रकल्पामुळे प्रवाशांना नेमका किती फायदा होणार आहे, या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो पुणेकरांच्या आणि प्रवाशांच्या अनुभवाचं वास्तव म्हणजे आधी गर्दीशी लढा आणि मग प्रवास करा असंच काहीच बनलं होतं. स्टेशन बाहेर वाहनांच्या भयंकर रांगा, प्रवेशद्वारावरची प्रचंड ढकलाढकली, तिकीट खिडक्यांवरचा गोंधळ, प्लॅटफॉर्मवर अक्षरशः खांद्याला खांदा लावून उभे असलेले हजारो प्रवासी आणि त्यात अचानक बदललेला प्लॅटफॉर्म क्रमांक, या सगळ्यामुळेच क्षणामध्ये निर्माण होणारी जी धावपळ आहे तो एक वेगळाच विषय. आणि हे दृश्य पुणे रेल्वे स्टेशनसाठी जवळपास रोजचं झालंय. म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचं प्रमुख रेल्वे स्थानक असून सुद्धा वाढत्या गर्दीसमोर जुनी व्यवस्था अपुरी पडत होती. पण आता हेच पुणे स्टेशन एका भव्य, अत्याधुनिक आणि भविष्यातील रेल्वे टर्मिनल मध्ये सुद्धा रूपांतरित होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अर्थात पुणे रेल्वे स्थानकावर आता तब्बल 7,000 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाचं महाकाय अल्ट्रा मॉडर्न आणि विमानतळाच्या धर्तीवर विकसित होणारं मेगा पॅसेंजर होल्डिंग एरिया उभारलं जाणार आहे. एवढंच नाही तर संपूर्ण स्थानकाचा 398 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. पुढील काही वर्षांमध्ये पुणे स्टेशनचं रूप हे देशातील सर्वात आकर्षक, सर्वात स्मार्ट आणि सर्वात हायटेक रेल्वे केंद्रांपैकी सुद्धा एक बनेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. पण हा फक्त विकास प्रकल्प नाहीये, तर भारतीय रेल्वेच्या बदलत्या चेहऱ्याची एक भव्य झलक मांडली जातीये. आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही स्टेशनमध्ये प्रवेश करताच विमानतळासारखी प्रशस्त काचांची इमारत, हजारो प्रवाशांना सामावून घेणारं विशाल प्रतीक्षा क्षेत्र, छतापासून लटकणारे महाकाय LED स्क्रीन, प्रत्येक ट्रेनची लाईव्ह माहिती आणि सेकंदागणिक दाखवणारी डिजिटल यंत्रणा, त्याचबरोबर सरकते जिने, ट्रॅव्हलेटर आणि अत्याधुनिक सुरक्षा स्कॅनर मधून होणारी तपासणी, फूड कोर्ट मध्ये देश विदेशातील नामांकित ब्रँड, आरामदायी VIP लाउंज आणि डिजिटल तिकीट प्रणाली, यासोबतच 24 तास कडक सुरक्षा व्यवस्था, हे सगळं आता पुणे रेल्वे स्थानकामध्ये वास्तवात उतरलं जाणार आहे. आणि हे जरी आता कल्पनेतलं असलं तरी सुद्धा हेच प्रत्यक्षामध्ये काही वर्षांनी पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. आता इतका आलिशान प्रकल्प नेमका कुठे असेल असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला असेल. तर हा भव्य होल्डिंग एरिया पुणे स्टेशन लगतच्या ST बस स्थानक परिसरामध्ये उभारण्यात येणार असून एकाच वेळी तब्बल 5,000 प्रवासी इथे थांबू शकतील असं देखील म्हटलं जात आहे. दरम्यान आज पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सरासरी 1,74,000 प्रवासी प्रवास करतात. पण सण उत्सव, उन्हाळी सुट्ट्या, गणेशोत्सव किंवा लांब विकेंडच्या काळामध्ये ही संख्या प्रचंड वाढते. अनेकदा प्लॅटफॉर्मवर पाय ठेवायला सुद्धा जागा उरत नाही. गर्दी इतकी वाढते की रेल्वे प्रशासनाला सुद्धा म्हणजे अनेक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतंय. आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोयीला केंद्रस्थानी ठेवून हा मेगा होल्डिंग एरिया उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेण्यात आलाय. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर अत्यंत वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने तयार केला जाणार आहे. पुणे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक हेमंत बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी संपूर्ण होल्डिंग एरिया 3 स्वतंत्र झोनमध्ये सुद्धा विभागला जाणार आहे. प्री तिकिटिंग झोन, तिकिटिंग झोन आणि पोस्ट तिकिटिंग झोन असा ते 3 विभाग आहेत. म्हणजेच स्टेशनमध्ये प्रवेश करणारे, तिकीट घेणारे आणि प्रवासासाठी पुढे जाणारे प्रवासी असा वेगवेगळ्या मार्गांनी हालचाल करतील. त्यामुळे हजारो लोकांची गर्दी एकाच ठिकाणी जमा होणार नाही.
आणि संपूर्ण प्रवासी व्यवस्था अधिक वेगवान, शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे सुद्धा चालू राहील। दरम्यान ही संकल्पना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या मॉडेलवर आधारित असल्याचं देखील सांगितलं जात आहे। याशिवाय या अत्याधुनिक परिसरामध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा असणार आहेत, जसं की मोबाईल चार्जिंग स्टेशन, त्याचबरोबर आधुनिक स्वच्छतागृह, पिण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था, हजारो लोकांसाठी आरामदायी बसण्याची सुविधा, सार्वजनिक घोषणा प्रणाली, डिजिटल माहिती फलक, स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क आणि 24 तास आरपीएफ जवानांचा कडक पहारा। यामुळे हा परिसर पूर्णपणे हाय सिक्युरिटी स्मार्ट ट्रान्झिट झोन म्हणून सुद्धा बदलणार आहे। याशिवाय अतिरिक्त तिकीट काउंटर, स्वयंचलित एटीव्हीएम मशीन, त्याचबरोबर स्वतंत्र मदत कक्ष आणि आधुनिक कंट्रोल रूम उभारण्यात येणार आहे। त्यामुळे ऊन, वारा आणि पावसापासून सुद्धा प्रवाशांचं संरक्षण होईल। त्याचबरोबर एखाद्या वेळेस ट्रेन उशिरा झाली किंवा ट्रेन लेट झाली तरी सुद्धा प्रवाशांना तासनतास आरामामध्ये इथे बसता येईल अशी व्यवस्था इथे केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केवळ बाह्य सौंदर्यीकरणापुरता मर्यादित नाहीये। म्हणजे जुन्या इमारतीचं पाडकाम, त्याचबरोबर यार्ड रिमॉडेलिंग, नवीन 6 प्लॅटफॉर्मचं बांधकाम आणि अत्याधुनिक कॉन्कोर्स उभारण्याचं सुद्धा काम इथे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलंय। विशेष म्हणजे स्थानकाच्या ऐतिहासिक वास्तूचं सौंदर्य हे कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला जातोय। भविष्यातील वाढती प्रवासी संख्या, बदलती वाहतूक गरज आणि स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला लक्षात घेऊन संपूर्ण आराखडा तयार करण्यात आलेला आहे। दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाचा चेहरामोहराच बदलून जाईल। गर्दी, गोंधळ आणि असुविधा यासाठी ओळखलं जाणारं हे स्टेशन आता शिस्तबद्ध, डिजिटल आणि अत्याधुनिक प्रवासी केंद्र म्हणून सुद्धा ओळखलं जाणार आहे। तिकीट खरेदीपासून ते अगदी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्याचा हा संपूर्ण अनुभव अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी सुद्धा होणार आहे। त्यामुळे सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षण पूर्ण झालं असून त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे जमीन विकास प्राधिकरण म्हणजेच RLDA कडे सुपूर्द केला जाणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला आणखी वेग दिला जाईल असं म्हटलं गेलंय। रेल्वे प्रशासनाला अपेक्षा आहे की पुणे स्थानकाचं हे मॉडेल भविष्यातील देशातील इतर मोठ्या रेल्वे स्थानकांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल। म्हणजेच एकेकाळी गर्दी, गोंधळ आणि धावपळीचं प्रतीक बनलेलं पुणे रेल्वे स्थानक आता नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झालंय। विमानतळाच्या धर्तीवर उभं राहणारं हे महाकाय भविष्यकालीन स्टेशन केवळ पुण्याचंच नाही तर संपूर्ण भारतीय रेल्वे व्यवस्थेच्या बदलत्या चेहऱ्याचं सर्वात मोठं सुद्धा प्रतीक ठरणार आहे असा विश्वास व्यक्त केला जातोय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय? हे नवीन आलिशान होल्डिंग एरिया तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।